ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने दिल्लीत बऱ्याच घडामोडी घडतायत आणि या घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे स्वतः दिल्लीत होते. आता ते रात्री या ठिकाणी परतलेत. आप्पा, काय काय नेमकं घडतंय दिल्लीमध्ये ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने? दिल्लीमध्ये जे घडतंय किंवा दिल्लीमधल्या ज्या न्यूज येतात तर आपण सगळ्या न्यूज सातत्यानं दाखवत आहे. आपल्याला ज्ञात असेल की जवळपास गेल्या 1 वर्षापासून शिवसेना उभाटा गटाचे खासदार हे खरं तर शिंदेसाहेबांच्या विचारानं एकत्रपणे येण्याच्या संदर्भामध्ये बातम्या येत होत्या आणि या केवळ बातम्या नव्हत्या तर या बाबतीमध्ये सत्यता देखील होती आणि ती त्यांना देखील माहिती होती. याची कल्पना उभाटा गटाच्या नेत्यांना देखील याची पूर्णपणे कल्पना होती आणि काल त्या संदर्भामध्ये निर्णय संबंधित त्या खासदारांनी, उभाटा गटाच्या खासदारांनी या संदर्भामध्ये जो निर्णय झाला त्या संदर्भामध्ये बातम्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत. काय काय नेमकं घडलेलं आहे? म्हणजे सह्या करून त्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट पण निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली? नाही, त्याच्यामध्ये नियम असा आहे की 2/3 सदस्य त्यामध्ये स्वतंत्रपणे गट करू शकतात आणि तो गट केल्यानंतर त्या गटाला मान्यता लोकसभा अध्यक्ष हे देऊ शकतात आणि लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्यानंतर त्या गटाचं अस्तित्व त्यांनी टिकवायचं का इतर पक्षामध्ये जायचं, सामील व्हायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. अशी ती प्रक्रिया आहे. म्हणजे ती प्रक्रिया बऱ्यापैकी त्यांनी सह्या करून पार पाडलेली आहे. मला वाटतं की त्या खासदारांनी पूर्णपणे सह्या केलेल्या आहेत. सह्या होऊन तो गट स्थापन झालेला आहे. त्या गटाच्या बाबतीमध्ये माननीय सभापती तो गट अस्तित्वात आल्यानंतर त्याचं डिक्लेरेशन करतील. म्हणजे केवळ अधिकृत घोषणा होणं आता बाकी राहिलेलं आहे. आता ही सगळी प्रक्रिया गेली वर्षभराची प्रक्रिया चालू होती. खरं सर की आता न्यूजला बातम्या येणं किंवा आमच्यातलीच काही अति उत्साहपोटी ऑपरेशन टायगर असं वक्तव्य करून त्याला जास्त प्रसिद्धी देणं अशा प्रकारचं चाललं होतं. मुळामध्ये उभाटा गटाच्या खासदारामध्ये ती एक खतखत होती. प्रामुख्यानं नेते भेटत नाहीत, नेते काम करत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेते प्रॅक्टिकल रस्त्यावर उतरले नाहीत. त्यांनी कुठल्याही प्रकारची मदत कार्यकर्त्याला केली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना काम करून पिछाट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये झाल्या. या सगळ्या गोष्टी सातत्यानं घडत होत्या आणि वृत्तपत्रामध्ये मीडियाच्याद्वारे सातत्यानं बातम्या येत होत्या आणि ही खतखत होती आणि ही काहीतरी बाहेर येणार होती. खरं तर आमच्यातीलच अतिउत्साही काहींनी याला जास्त प्रसिद्धी दिली, पण ही त्यांच्यातली प्रक्रिया होती. ती प्रक्रिया सातत्यानं घडत होती आणि ते उभाटा गटाच्या नेत्यांना देखील हे माहिती होतं. उभाटा गटाच्या नेत्यांना माहिती होतं म्हणजे पक्षाचे जे सर्व आहेत उद्धव ठाकरे यांनाही माहित होतं? खाजगीत आम्ही सगळ्या ह्या चर्चा करत असताना त्यांच्यातील नेते देखील आम्हाला सातत्यानं सांगत होते की या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत, आम्हाला देखील माहिती आहे, ज्याला जायचं तो जाईल, अशा प्रकारचे पण वक्तव्य त्यांच्याकडून होत होते. आता आपण स्वतंत्र गट जो स्थापन केलाय तर खरं तर ते तुमच्याच विचाराचे आहेत, हिंदुत्ववादी विचाराचे आहेत. अनेकदा त्यांनी तुमच्यासोबत कामच केलेलं आहे. म्हणजे आता ते तुमच्याच गटात येतील अशी शक्यता जी आहे ते वर्तवली जाते. उभाटा गटाचे जेवढे खासदार आहेत ते मुळामध्ये शिवसेना पक्षाच्या विचाराचे, बाळासाहेबांच्या विचाराचे आणि बाळासाहेबांचा विचारच पुढे नेण्याचं काम राज्यातील शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब करतात आणि शिंदेसाहेबावरती मोठा विश्वास खरं तर शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. उभाटा गटाचे अनेक कार्यकर्ते, अनेक आमदार, खासदार सातत्यानं कामाच्या निमित्तानं त्यांना भेटतात. ते मनामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न ठेवता कार्यकर्त्याचं काम करतात, विकास निधी देतात, सातत्यानं मदत करण्याची भावना ठेवतात आणि तो विश्वास खरं तर आमदार खासदारांमध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये शिंदेसाहेबांविषयी निर्माण झालेला आहे आणि तीच भावना पकडून भविष्यामध्ये ते सर्वजण शिंदेसाहेबाचं नेतृत्व मान्य करतील. आता तुम्ही हा तर दावा करताय की ते तुमच्याच पक्षात येतील. हा दावा करत असताना तुम्ही आमदारांचाही उल्लेख केला उभाटा गटाच्या. ते सुद्धा अशाच प्रकारे तुमच्याकडे येणार आहेत काही? मी तुम्हाला सांगतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वीचे जर आपण पाहिलं तर अनेक नगरसेवक, अनेक जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य करून शिवसेना पक्षामध्ये सहभागी झाले. निवडणुका देखील त्यांनी लढवलेल्या आहे. लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस पार पडली त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीला थोडं
मराठा आरक्षणचा विषय त्यामध्ये होता. आपण पाहिलं असेल विदर्भ मराठवाड्यामध्ये त्याचा फटका शिवसेना पक्षाला बसला आणि सगळे खासदार त्यामध्ये उभाटा गटाचे थोड्या बहुत फरकाने विजयी झालेले. परंतु शिंदेसाहेबांचं नेतृत्व या राज्यामध्ये हिंदुत्वादी संघटना, हिंदुत्वादी मतदार, त्याचवेळं शिवसेनेचे मूळ कार्यकर्ते काम करतात. त्यांनी शिंदेसाहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्याचाच धागा पकडून अनेक खाजगीमध्ये आमदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असे बोलतात की शिंदेसाहेब काम करणार आहे. ते कधी पाहत नाही तू उभाटा गटातून निवडून आला म्हणून तुझं काम करायचं नाही, तुला फंड द्यायचा नाही, निधी द्यायचा नाही. ते सातत्यानं सगळ्यांचं काम करतात. दोन नेत्यामधला जो फरक कार्यकर्त्याला जाणवतो आणि त्या कार्यकर्त्याला तो फरक जाणवत असताना शिंदेसाहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार पण संपर्कात आहेत. नाही, मला या बाबतीमध्ये माहिती नाही. खरं तर कोण आमदार कोण नगरसेवक संपर्कात आहे या बाबतीमध्ये माहिती नाही. परंतु लोकसभेचे सदस्य म्हणून जी चर्चा लोकसभेमध्ये चालली, सगळे मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्रपणे, जरी पक्ष वेगळा असला, उभाटा गटाचे काही खासदार असले किंवा आम्ही असलो, तरी चर्चा आम्ही सातत्यानं या बाबतीमध्ये होत होती आणि ही चर्चा गेली वर्षभर चालू होती. ते फक्त आता त्याचा दिवस कालचा निश्चित झाला. फक्त चर्चा तर हे चालू होते आणि ते उभाटा गटाच्या नेत्यांना देखील त्याचं माहिती होती, पूर्वकल्पना होती. म्हणजे ओमराजे निंबाळकरांचा पण त्यात समावेश आहे. ते पण रात्रीत येऊन सही करून गेले. तुम्हाला मी सांगतो की या सगळ्या बाबतीमध्ये कुणाकुणाच्या सह्या झाल्यात या तुम्हाला आज उद्या निश्चितपणे समजेल. ते काही लपून राहण्यासारखं नाही. आणि मला जेवढी माहिती आहे की गट हा निश्चित झालेला आहे आणि उभाटा गटाच्या लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी एक वेगळा गट निर्माण केलेला आहे, एवढी माहिती माझ्याकडे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी वेगळा गट निर्माण केलाय असा दावा खासदार श्रीरंग बारणे या ठिकाणी करतायत आणि आगामी काळात ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतच दाखल होतील असा विश्वासही बारणे या ठिकाणी व्यक्त करतायत. त्यामुळं आता राज्यात आणखी एक मोठा भूकंप झालाय असं म्हणायला या निमित्तानं वाव आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.